नमस्कार, मैं वर्षा। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। ठाणे में पुलिस हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधन उत्सव मनाया। हिंदू मुस्लिम बौद्ध ईसाई समुदाय के राजनेता और नागरिक भी शामिल हुए। भारत एक ऐसा देश है जो सभी धर्मों के प्रति सहिष्णुता की सिद्धता पर चलता है और पिछले कुछ दिनों से हम जाति और धर्मों से बीच दरार देख रहे हैं। पिछले 16 वर्ष से समाज में सद्भाव और एकता का माहौल बनाया रखने और भारत की संस्कृति के आगे बढ़ाने के लिए ठाणे नगर पुलिस स्टेशन के माध्यम से हिंदू मुस्लिम एकता का रक्षाबंधन उत्सव मनाया जाता रहा है। इस बार हिंदू मुस्लिम धर्मावलंबियों के साथ साथ बौद्ध और ईसाई समुदाय के नागरिकों ने भी बड़ी संख्या में भाग लिया। हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचे एक एकता पाहायला मिळाली। अशीच एकता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अखंड राहो यासाठी काय शुभेच्छा या कार्यक्रमाला। आज ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता। हे आजचं पहिलं वर्ष नाहीये, तर गेली 15 वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवते। आणि सामाजिक सलोखा म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पत्रकार आहात, की आताच आपल्या देशाला सर्वात जास्ती ह्या सामाजिक सलोख्याची गरज आहे। कारण जिथे दुर्दैवाने शासकांनी जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाहीये। काही वर्षांमध्ये हल्ली जाती धर्म जाती पोट जाती ह्या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्या देशात घेतली जाते आहे। समाज माध्यमही त्याला अपवाद नाहीयेत काही सोडल्यास। त्यामुळे असे जे कार्यक्रम होत असतात त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे की ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेन, हा जो एक जी भावना लोकांना द्यायला पाहिजे, अशा कार्यक्रमांनी भावना खूप दृढ होते। आणि आज फक्त हिंदू मुसलमान नाही तर त्यांनी चर्चच्या पास्टर्सना पण इन्व्हाइट केलं होतं आणि सगळ्या जाती धर्माचे आणि सगळ्या क्षेत्रातले लोक या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात। मी शिवमुद्रा प्रबोधिनी यांचं अभिनंदन करते, त्यांना ऑल द बेस्ट देते। आणि हा कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना पोलिसांनी पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा उचललेला आहे। आपल्या सगळ्यांना देखील आजच्या ह्या राखीच्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। गेल्या 16 वर्षापासून हा कार्यक्रम आहे शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित करत आहोत। हा जातीय सलोखा अंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह जो आहे शिवमुद्रा प्रबोधिनीने घेतलेला आहे आणि त्याला ठाणे नगर पोलीस स्टेशनने तेवढीच चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे। हा कार्यक्रम गेल्या 16 वर्षापासून अगदी यशस्वीपणे पार पडतोय आणि यावर्षी सुद्धा त्याला भरभर प्रतिसाद मिळालेला आहे। तर आम्ही पोलीस खात्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की जातीय सलोखा टिकवून ठेवणं आणि ती वृद्धिंगत करणं हे आमचं काम आहेच आहे, पण आमची खाकी ही आमच्यासाठीच राखी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जनतेचं रक्षण करतच असतो। त्यातून आम्ही संदेश देऊ इच्छितो। मॅडम, अनेक वेळा पाहिलं जातं की जातीमध्ये तेढ निर्माण होणं अनेक ठिकाणी दंगल देखील भडकवण्याचं काम होतं। मात्र ठाणे नगरने हे पाऊल उचलत आता सामाजिक एकतेचा संदेश जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला देशात आपल्या भारत देशामध्ये जातीय सलोखा टिकून आहेच, परंतु काही समाजकंटकामुळे काही प्रकारे कुठे अडचणी निर्माण होतात किंवा गुन्हे दाखल होतात, परंतु आपल्या ठाणे शहरात देखील आपण हा जातीय सलोखा टिकून ठेवलेला आहे। मॅडम, ज्या व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर याच्यावर अनेक सध्या याच्यामध्ये चर्चा सुरू आहे की जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काही समाजकंटक काम करतात, त्यांना कशा प्रकारची समज देणार। सोशल मीडियातून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की सोशल मीडियावरती कोणतेही आक्षेपार्ह संदेश जे आहेत प्रसारित करू नये, कोणत्याही जातीच्या धर्माच्या भावना दुखवतील असे कोणतेही संदेश प्रसारित करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी आपल्याला सामोरे जावं। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 16 वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन। खरं तर या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते, एकत्र राहत आहेत आणि ह्याच्यापुढे एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख समाधान सौख्य आणि देशाची अखंडता ही अबाधित ठेवण्याचं काम करतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे माथेपुरी लोकांचं काम करतात, काही लोकांची माती भडकवण्याचं काम करतात
त्यांना मी हा संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत। या देशाची दळणवळण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे एका देशाचे एकच नागरिक असू। ज्याप्रमाणे भगतसिंग याचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही। त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिनी एकत्र नांदतात आणि हा देश जी जागतिक महासत्ता होणार आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे। हे एकत्र राहून या देशात जडणघडण सिंहाचा वाटा उचलतात। तो ये है आज की खास खबरें। ऐसी ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।